यानंतर आपल्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आपल्या गावचे सुपुत्र आदरणीय श्रीधरजी कुलकर्णी साहेब, आपल्या वाळवा पंचायत समितीचे सन्माननीय कृषी विस्तार अधिकारी, राष्ट्रीय पंचायत पुरस्कार व पंचायत विकास निर्देशांक, ग्रामविकास व पंचायत राज विभाग महाराष्ट्र राज्य अशा विभागामध्ये कुलकर्णी साहेब काम करतात आणि आम्ही त्यांच्या सोबत ज्यावेळेला आदर्श गावांची पाहणी करायला गेलो त्यावेळेला आदर्श गावाची सुरुवात ही आदर्श व्यक्तीपासून सुरू होते. प्रत्येकानं तो आदर्श जपणं कठीण आहे, पण सुरुवात केली तर ते निश्चितच अशक्य नाही, ते प्रयत्न साध्य आहे. आणि म्हणून आपल्या आदर्शाची सुरुवात म्हणजे गावात सुद्धा फिरताना ते नेहमी आम्हाला ज्या वेळेला ग्रामसभा असतात त्यावेळेला आम्हाला ते सूचित करत असतात. अरे मी एक वाटेगावचा आहे, मी वाटेगावातच माझी परिस्थिती अशी असते, मी बाहेर काय सांगणार, काय माझा अधिकारी असून उपयोग आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीची सुधारणेची सुरुवात व्यक्ती ज्यावेळेला स्वतःपासून करते, गावापासून करते, त्यावेळेला त्याला खरा अर्थ येतो. म्हणून कुठं कचरा दिसतोय, कुठं प्लॅस्टिक दिसतंय, वाटेश्वर देवस्थान हे अतिशय ख्यातनाम असं देवस्थान आहे आणि कितीतरी दुरून लोक त्या देवस्थानापाशी येतात आणि त्यांनी सगळ्यांना आवर्जून आम्हाला सांगितले, साहेब या ओढा म्हणाल तर शपथ तुम्हाला काय सांगतोय ते ऐका, सगळ्यांना ऐकावं लागेल. ही भोगावती नदी आहे आणि या भोगावती नदीचं आपण पावित्र्य जपलं पाहिजे. एकेकाळी या नदीला खूप पाणी होतं, मग आज त्या ठिकाणी त्या पाण्याची जागा कचऱ्याने घेतलेली आहे, प्लॅस्टिकने घेतलेली आहे, निर्माल्याने घेतलेली आहे. आणि म्हणून आता येऊ घातलेला गणेशोत्सव आहे, त्याचं सुद्धा निर्माल्य तिथं न टाकता कृत्रिम कुंड करून त्यामध्ये गणपतीचं मूर्तीचं विसर्जन, निर्माल्याचं विसर्जन अशा पद्धतीने केलं पाहिजे. इतकं ते पोटतिडकीनं आपल्या मंडळांना आवाहन करत असतात. सन्मान्य ग्रामपंचायत वाटेगाव आम्हा सर्वांना, तसे शिक्षण संस्था या सर्वांना त्यांचं मोलाचं मार्गदर्शन असतं आणि असं सुंदर व्यक्तिमत्व ज्यांच्या हातून खरोखरच या वाटेगावची सेवा घडत राहू आणि चांगल्या पद्धतीने एक आदर्श गाव म्हणून, गाव खूप मोठं आहे, अगदी त्या खोरीपासून कारखान्यापासून लटके माळ्यापर्यंत, शेण्यापर्यंत आणि पुढे अगदी बांबोड्या एरियापर्यंत लोक आता पाण्याची व्यवस्था झाल्यामुळे साहेब लांब लांब राहिलेले आणि अशा ठिकाणी या सगळ्या सुविधा पुरवायच्या एवढं सोपं नाही. हे काम फार मोठं कष्टाचं आहे, कारण गाव एका ठिकाणी बसलेलं तर त्या गावचा विकास करणं खूप सोपं असतं, पण गाव ज्यावेळेला विस्तारण असतं त्यावेळेला प्रत्येकाच्या मागण्या आणि तिथपर्यंत पोहोचणं ही तारेवरची कसरत असते. आणि ती कसरत आदरणीय आमच्या सरपंच महोदया, उपसरपंच महोदय अतिशय चांगल्या पद्धतीने आणि संपूर्ण ग्रामपंचायत पॅनेल चांगल्या पद्धतीने काम करत आहे आणि आपण त्यांना समर्थ साथ देत असताना आम्हाला सातत्यानं मार्गदर्शन ज्यांचं लाभतं ते आदरणीय श्रीधरजी कुलकर्णी आज आपल्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत. मी आदरणीय आपल्या संस्थेचे उपाध्यक्ष संजय रोटे यांना मी विनंती करतो आपल्या सुवासने शाल श्रीफळ व झाड देऊन आपण त्यांचा सत्कार करावा. आदरणीय श्रीधरजी कुलकर्णी या गावचे आपले सुपुत्र, कृषी विस्तार अधिकारी वाळवा पंचायत समिती यांचा सत्कार या ठिकाणी आदरणीय उपाध्यक्ष संजय रोटे यांच्या शुभ हस्ते संपन्न होते. आपण टाळ्या वाजवून त्यांना शुभेच्छा देऊया. पुष्प गुंफण्यासाठी या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री श्रीधर कुलकर्णी साहेब यांना मी विनंती करतो. कृषी विस्तार अधिकारी पंचायत समिती वाळवा ईश्वरपूर यांना मी विनंती करतो. आपलं मनोगत आपण नमस्कार. आज माजी सैनिक बहुउद्देशीय सेवा संस्था वाटेगाव यांच्या वतीनं कारगिल दिवस व 5वा वर्धापन दिवस आयोजित केला जातोय. यासाठी या कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य बाजीराव देशमुख, माजी शिक्षण विस्तार अधिकारी शिराळा पंचायत समिती, तसेच अध्यक्ष पुनर्वसन माजी सैनिक संघटना, या गावच्या लोकनियुक्त सरपंच माननीय सौ नंदाताई चौगुले व सरपंच धनाजीराव वेगळे, ग्रामपंचायत अधिकारी शिवानी गोसावी, आपले गावचे पोलीस पाटील मान्य कांदे साहेब, आमचे मार्गदर्शक मान्य पाटील साहेब,
धर्मात पाटील सर, तसेच आमचे कृषी अधिकारी मान्य घाडगे साहेब आणि संजय जाधव, तसेच हा जो कार्यक्रम आयोजित केला ते माजी सैनिक बहुउद्देशीय सेवा संस्था वाटेवाडी सर्व पदाधिकारी, अध्यक्ष आणि आपण सर्व उपस्थित बाहेरच्या गावातून आलेले सर्व पदाधिकारी, माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी, तसेच आपल्या गावातील सर्व भगिनी, महिला, विद्यार्थी आणि सर्वांना पुन्हा एकदा नमस्कार. आज एक स्तुत्योपक्रमाच्या कार्यक्रमासाठी माझी प्रमुख पाहुणे म्हणून जे निवडणूक केली किंवा मी जे होतो कार्यक्रमाला खूप आनंद आला. माझ्यासाठी सुद्धा हा दिवस खूप महत्वाचा असेल, कारण आपण आज ज्या काळात चाललोय किंवा जो काळ आपला आहे तो खूप कठीण काळ आहे आणि या कठीण काळात आपण ज्या पद्धतीने उभा राहत आहोत ती खूप चांगली गोष्ट आहे. आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण बघितलं असेल तर या संघटनेनं जो नियोजन केलं ते खूप देखणं आहे. कारण बघा साधारणतः प्लॅस्टिकची कुठली बॉटल नाही, सर्वात महत्वाची माझ्यासाठी खूप आनंददायी गोष्ट आहे, कारण मी माझी वसुंधरा अभियान संदर्भात मार्गदर्शन करतो बऱ्याच ठिकाणी. तसेच झाडं देताना देखील त्यांनी पिशवी दिलेली आहे. आता ही जबाबदारी आहे, त्यांना झाड मिळाले त्यांची खूप मोठी जबाबदारी आहे. ऐकताय का बाबा? बघा, ज्याने झाड नेले त्याची जबाबदारी खूप मोठी, की झाड काय केलं पाहिजे, जगवलं पाहिजे. कारण हे झाडच आपल्याला भविष्य काळात खूप मोठी दिशा देणार आहे. कारण आपण जर झाडं लावली तर आपलं जलसंवर्धन होणार आहे. कारण इथून पुढच्या काळात आपलं जे गाव असेल ते गाव श्रीमंत कशाने ओळखलं जाणार, तर त्या गावात किती झाड आहेत आणि किती पाणी आहे ह्या विषयावरून ते गावाची श्रीमंती ओळखली जाणार. तुमच्याकडे किती पैसा आहे यावर श्रीमंती ओळखली जाणार नाही. त्यामुळे या गावाच्या संदर्भात खूप महत्वाची भूमिका आपल्या सर्वांची आहे. आज सर्वजण आपण ग्रामीण भागातून येत आहोत. आपला भारत हा ग्रामीण भागाचा आहे, ग्रामीण खेड्यांचा आहे. त्यामुळे आपण जर समृद्ध झालो, सुखी झालो तरच आपण या पुढे कुठल्या गोष्टी करू शकणार आहे. मला वाटते आपले राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी एक खूप छान पद्धतीने एक जवळपास 55, 60, 70 वर्षापर्यंत लिहून ठेवलेलं आहे की गाव हा विश्वाचा नकाशा आहे आणि गावावरून देशाची परीक्षा, गावाची भंगती अवदशा येईल देशा. जर गाव जर भंगलं तर आपल्या देशाला देखील हा परिणाम होणार आहे. आज बघा, आपण माजी सैनिक कल्याण समितीच्या वतीने कार्यक्रम करतोय. आज सगळे सैनिक बऱ्यापैकी ग्रामीण भागात येतात, माझं मत आहे. बरोबर आहे आदेश महोदय? कारण बघा तुम्ही, शहरातली मुलं कुठं आपल्याला शक्यतो जातात नाही असं नाही, पण गेली दिसत नाही. त्यामुळे हे जे घडते ते सगळं आपल्या गावामध्येच घडते. आणि हे जर आपल्याला चांगलं जर दिशा द्यायची असेल तर आपल्याला गावाला चांगलं स्वरूप दिलं पाहिजे. 60-70 वर्षापूर्वी आपलं गाव जे सुखी समाधानी होतं ते आपलं झालं पाहिजे. या संस्थेच्या बाबतीत माझा आणखीन एक संत तुकडोजी महाराजांचं वाक्य ह्या लोकांना लागू होते. ग्राम सुधारणेचा मंत्र सज्जनाने व्हावे एकत्र. ग्राम सुधारणेचा मंत्र सज्जनाने व्हावे एकत्र. संघटना हेच शक्तीचे सूत्र. ग्राम राज्य निर्माण करी. आपली जी संघटना निर्माण झाली सैनिकांची, हे ग्राम राज्य निर्माण करण्यासाठी झालेले आहे. मला खूप आनंद होते की 5वा वर्धापन दिवस म्हणजे आज जवळपास 5 वर्षाचं हे फळ आहे. भविष्य काळात हे खूप मोठं काम उभा राहणार आहे या संघटनेच्या माध्यमातून. अशा प्रत्येक गावोगावी संघटना आहेत. ह्या गावातील जो आदर्श तर मगाशी कोणीतरी बोलून दाखवतो की खूप चांगला उपक्रम या गावाने घेतलाय, या संघटनेने घेतला गावच्या. आज त्यांनी बोलून दाखवलं की ग्रामपंचायत आणि माझी सैनिक संघटना कुठेही शक्यतो एकत्र नाहीत, पण चांगली गोष्ट आहे. ग्रामपंचायत ही मातृसंस्था आहे गावाची, आणि ही मातृसंस्था जर सक्षम करायची असेल तर आपल्या संघटनेचा आधार असणं खूप गरजेचं आहे. आज आमची बघतोय गेल्या 2-3 वर्षांमध्ये आपले सरपंच मान्य नंदताई चौगुले यांच्या नेतृत्वाखाली या गावामध्ये आपल्याला बऱ्यापैकी अभियानाचं काम चालू आहे. माझी वसुंधरा अभियान असते, मुख्यमंत्री समृद्ध अभियान असेल, प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी हाक मारले त्या ठिकाणी संघटना उभं राहिली. खूप मोठी गोष्ट आहे मला वाटते. ग्राम सुधारणेचा मंत्र सज्जनाने व्हावे एकत्र. संघटना हे शक्ती सूत्र. ग्राम राज्य निर्माण करी. राम राज्य निर्माण करी. एकदा झाली या निश्चय मग लोकांची होते साहेब. तुम्ही एकदा निश्चय केलेला आहे की आम्हाला गाव बदलून टाकायचं आहे, तर आता काही अडचणी नाही. एकदा झाले निश्चय मग लोकांची होते साहेब. काम करण्याची सोय सोपी होती. असं साधारणतः संत तुकडोजी महाराजांनी 60-70 वर्षापूर्वी म्हणून ठेवले, ते आज आपल्याला उपयोगाला. हे माझी सैनिक म्हणजे कोण? हे सज्जनच आहेत लोक ना. ही सज्जन जर एकत्र झाली तर खूप मोठं काम उभं राहतं, खूप मोठं महत्व आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असले, संत गाडगेबाबा महाराज असले, ह्या लोकांनी वेगळे काहीतरी देऊन गेलेले आहेत आपल्या महाराष्ट्राला, आपल्या भारताला देऊन गेले. आज 60-70 वर्षात नंतर सुद्धा आपण त्यांना ऐकून टाकतो. महात्मा गांधीजींनी पण म्हणून ठेवलं होतं की हे जे आपण माती पाणी जे वापरते, हवा वापरतो, ते आपलं नाही, पुढच्या पिढीचं आहे. आज आपण या पुढच्या पिढीचा सत्कार केला. ह्या पिढीला आज जे आपण 1 वर्षाचं झाड दिलेलं आहे, 2035 साली ते 10 वर्षाचं झाड असेल. ते 10 वर्षाचं झाड आहे त्यांच्या घराची आर्थिक स्थिती सुद्धा बदलणार आहे भविष्य काळात. हे लक्षात ठेवा. हे माझं साधारणतः एक मत आहे. कारण ज्या वेळेला आपण सगळं ऐकतो की 2040-2050 साली पृथ्वी हे होणार आहे, नष्ट होणार आहे किंवा सगळे लोक पावणार आहे, त्याला सगळ्याची इच्छा पाहिजे की
ज्या वेळेला हे सगळं नष्ट होत आहे त्यावेळेला शेवटचं गाव माझं असलं पाहिजे, ही धारणा प्रत्येकाची असली पाहिजे. तर आपण या ठिकाणी काम करू शकू. संत गाडगे बाबा जे होते त्यांनी सुद्धा एक दशसूत्री आपल्यासाठी लावली होती आणि दशसूत्रीच्या माध्यमातून ही संघटना देखील चांगल्या पद्धतीने काम करते. आज बघितलं आपण भुकेल्याला अन्न, बघा तुम्ही आज आपण काय केलं, त्या शाळेमध्ये व्यवस्था केली, म्हणजे भुकेल्याला अन्न, तहानलेल्या पाणी, आज संघटनेच्या माध्यमातून वृक्षारोपण असू दे किंवा जलसंवर्धनाचं काम केलं जातं, हे सुद्धा आपल्या माध्यमातून होते. उघड्या नागड्यांना वस्त्र देतलं जातंय, हा सुद्धा एक दशसूत्रीचा मूलमंत्र आहे. अंधू पंगू रोगी यांना औषध उपचार हा एक सूत्र आहे त्यामधील. परत गरीब मुला मुलींना शिक्षणासाठी मदत, मला वाटतं संकटात ते देखील करते. आज बेगारांना आसरा हा सुद्धा शासनाच्या माध्यमातून दिला जातोय. त्यानंतर बेकारांना रोजगार, पशु पक्षी मुक्या प्राण्यांना अभय आणि गरीब तरुण तरुणींचं लग्न आणि दुःखी निराशांना हिंमत. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं हे 10वं सूत्र देखील होते, जे दुःखी निराश लोक आहेत. आज बऱ्याच ठिकाणी आज संकट आहेत, त्यामध्ये संकटामध्ये बरीच आमची तरुण मंडळी दुःखी आहेत, त्यांना एक हिंमत देण्याचं काम ह्या माध्यमातून होत जाते. आणि मला वाटतं आपल्याला काही गोष्टी निर्णय भविष्य काळात घेतल्या जातील. आज आमचे काही ट्रेलर मधून आलेत, शिरगाव इटकऱ्यामधून लोक आलेत, आपण त्या ठिकाणी देखील असा काही संदेश घेऊन जावं इथून. मला वाटतं आपल्या ग्रामपंचायतीला माझी पूर्णतः विनंती राहील, एखादी ग्रामसभा अशी असावी त्या ग्रामसभेमध्ये एक ठराव झालेला पाहिजे, भविष्यात व्हावा अशी माझी एक मनापासून इच्छा आहे. सौंदाळा म्हणून गाव आहे, सौंदाळा म्हणून अहिल्यानगर जिल्हा जो आपल्या साधारणतः उत्तर महाराष्ट्रामध्ये येतो, यामध्ये नेवासा तालुक्यातील सौंदाळा म्हणून गाव आहे. या गावामध्ये जात नष्ट केलेली आहे. मला वाटते 5 फेब्रुवारी 2026 त्यांच्या गावाची ग्रामसभा झाली, त्यामधून जात हा प्रकार काढून टाकलेला, खूप मोठी गोष्ट आहे सर. अशी गावं आपल्या गावामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये ती देशाला दिशा देत आहेत. आज बघा हेरवाड ग्रामपंचायतीनं विधवा महिलांना सन्मान हा एक उपक्रम चालू केला, हा खूप मोठा, ह्याला शासन निर्णय घ्यावा लागला. अशी पण काही गोष्टी आहेत. आज आपल्याला बघतोय, आपण नेहमी मराठवाडा दुष्काळग्रस्त म्हणतो किंवा काय म्हणतो, आज हिवरे बाजारचं उदाहरण घेणं गरजेचं आहे. हिवरे बाजार एक गाव असं आहे की पोपटराव पवार यांचं नाव घेणं खूप महत्वाचं आहे. त्यानंतर पाटोद्यातील पेरे पाटील म्हणून, आपण पेरे पाटील साहेबांचे क्लिप आहे का, आपल्याला गाव सुधारायचं असेल तर काय केलं पाहिजे, कारण भविष्य काळात हे जर आपली गावचं जे क्षेत्र आहे 70 ते 80% क्षेत्र आहे भारताचं, ते जर नाही सुधारलं तर आपल्याला बऱ्याच गोष्टीला सामना करावा लागणार आहे. आज बघा पाऊस येतोय, पाऊस जातोय, पर्यावरणाचा संतुलित सगळा बिघडलाय. हे जर आपल्याला चांगलं ठेवायचं, सगळ्या गोष्टी आपल्याला केल्या पाहिजेत. मला वाटते त्यासाठी शासनानं देखील मागाशी कोणीतरी संयुक्त राष्ट्रसंघ असं नाव घेतलं, युनो घेतलं, युनोनं शाश्वत विकास ध्येय देखील गेले. आणि येणाऱ्या काळामध्ये या संघटनेच्या हाताला धरून किंवा संघटनेची मदत घेऊन आपल्याला गावं गरिबीमुक्त केली पाहिजेत, गावं आपल्याला आरोग्यदायी केली पाहिजे, आपल्याला बालस्नेही देखील गाव केलं पाहिजे, आपल्याला जलसमृद्ध गाव करण्याची एक चांगली शक्ती या संघटनेच्या माध्यमातून मिळणार. आपल्याला स्वच्छ व हरित गाव केलं पाहिजे, पायाभूत सुविधायुक्त गाव केलं पाहिजे. आपल्याला या ठिकाणी सामाजिक दृष्ट्या सुरक्षित गाव, मगाचे म्हणत होतं सौंदाळा गावाने एक नवीन इतिहास केला, तसं आपल्याला केलं पाहिजे. आज पाटोद्याचं मग सरांनी नाव घेतलं, पाटोद्या ग्रामपंचायतीची काय वैशिष्ट्य आहे, तर पाटोद्या खूप वेगळं गाव आहे, आपलं संभाजीनगर जिल्ह्यातील गाव आहे. खूप चांगलं काम त्या पेरेपाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली झालेलं आहे. काही गाव असे आहेत महाराष्ट्रामध्ये एका मिनिटात 1000 झाडं लावणारे पण गाव आहेत सर. म्हणजे एक उदाहरण द्यायला हरकत नाही, डावा म्हणून ग्रामपंचायतीने सुरुवात केली महाराष्ट्रामध्ये, एका मिनिटात 1000 झाडं लावली. त्यांचा आदर्श घेऊन अग्रणी धुळगाव म्हणून आहेत, आपले मोरे साहेब आहेत सचिव आपल्या, त्याने आमच्या एका टीमला आम्ही घेऊन गेलो, त्यात आमचे माजी सैनिक होते. अग्रणी धुळगाव म्हणून गाव आहे कवठेमहांकाळ जिल्ह्यातील. माननीय जिल्हाधिकारी यांच्या महोदय यांच्या समक्ष 5 मिनिटात 5000 झाडं लावली. असं पण काही वेगळा उपक्रम करू शकतात. आज आपल्याला जर पुन्हा आपल्याला गावाला वैभव द्यायचं असेल तर ह्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतील. मला आपल्याला पुन्हा विनंती की ज्यांनी झाडं नेलीत त्यांनी कुठलंही झाड, आपण म्हणतो 100 झाडं लावले की 25 आपण म्हणतो जगली पाहिजे, नाही तर 100 ते 100 जगण्याचं काम केलं. कारण ही जी झाडं जी आणली, मला वाटतं घाडगे साहेबांनी यात खूप योगदान मोठं दिलेलं आहे की झाडं आणली ती खास कोल्हापूरहून आणली झाडं, मी पण ती बघितली कशी येते. त्यामुळे असे काही उपक्रम या ठिकाणी अपेक्षित आहे. माझ्यावर माहिती पण मी गेल्या वर्षीपासून एक माझ्या गावासाठी एक उपक्रम चालू केला की माझ्या वाढदिवसा दिवशी माझं जेवढं वय झालं तेवढं मी झाडं देतो. गेल्या वर्षी जवळपास 50 झाडं दिली. त्या केपेला 51 वय होतं, परंतु मी त्या केपेला 60 झाडं जवळपास वाटली, ते मी आमच्या शेतकरी बांधवांना वाटली. त्यामुळे आपण असे काय उपक्रम करूया. आज गावातील 100 लोक जरी तयार झाली की माझ्या वाढदिवसा दिवशी मी एक एवढी झाडं देणार, तर साधारणतः 50 गुणिले 100, कारण हे जे आता सध्या जे चाललंय युगात त्यातील आमची तरुण मुलं मोबाईल मध्ये आणि लॅपटॉप मध्ये अडकली. काम करायचे तुम्हाला आम्हाला, जे 40-45 पुढे गेले तीच लोक आपल्याला काम करणार इथून पुढे. इथून बाकीच्या त्यांच्या ज्या पिढ्या आहेत त्या पिढ्याकडे काही जास्त अपेक्षा करणं अपेक्षित नाही. तरी परंतु
ह्या लहान जी मुलं आहेत 8वी 10वीच्या मुलांचे त्यांच्यासाठी सुद्धा काम करणं अपेक्षित आहे. गावामध्ये बऱ्याच गोष्टी आवश्यक आहेत. आमचे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी नरवाडे साहेब म्हणतात की आपल्याला येणाऱ्या काळात मोबाईलसाठी काहीतरी केलं पाहिजे. मोबाईल वापर कसा कमी करता येईल, कारण मुलं त्यात इतकी गुंतलीत की आपण त्यातून बाहेर पडू. त्यासाठी एक मुलं सायकी पण व्हायला लागली, म्हणजे काय मनोरुग्ण व्हायला लागले. त्यासाठी सुद्धा आपल्याला काम करावं लागेल. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. आपल्याला येणाऱ्या काळात भारत सरकारनं विकसित भारत 2047 जसं आपलं आहे तसं सांगलीने देखील, महाराष्ट्राने देखील महाराष्ट्र सरकारनं विकसित महाराष्ट्र 2047 स्वप्न घेतले. तसं सांगली जिल्ह्याने देखील घेतले. मला वाटतं मोरे साहेबांनाच मी या कार्यक्रमाला घेऊन गेलो, विकसित सांगली 2047. तसं मला वाटतं आपल्या वाटेगाव ग्रामपंचायतीने पण सरपंच मॅडम विकसित वाटेगाव 2047 असं एखादं विजन तयार करायला हरकत नाही. त्या अनुषंगानं वाटचाल करणं अपेक्षित आहे. आपल्या गावातील काही चांगले शेतकरी आहेत, काही चांगली लोक आहेत, ती चांगलं काम करतायत. यांना सुद्धा आपण या ठिकाणी प्लॅटफॉर्म आणावं. मला वाटतं बऱ्याच गोष्टी आहेत. आज आपल्याला ग्रामपंचायत किंवा गाव क्षेत्र जर चांगलं सदन करायचं असेल तर आपल्याला सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. आज या ठिकाणी आज आमचा जो बहुमान केला गेला या संस्थेमार्फत, प्रमुख पाहुणे म्हणून सत्कार केला गेला, त्याबद्दल मी व माझ्या वतीनं धन्यवाद देतो. आणि ही जी संस्था आहे माजी सैनिक बहुउद्देशीय सेवा संस्था, भविष्य काळात यांची देखील दखल शासन 100% घेते. भरपूर काम देखील करते. मला वाटतं या ठिकाणी घरपट्टी पण त्यांची मला वाटते काहीतरी सूट आहे. मला वाटतं एका घराला असं पण काय निर्णय आहेत. त्यामुळे भरपूर निर्णय घेते. मग जे काही लोकांनी दाखवले, खंत बोलून दाखवली, ती सुद्धा भविष्यात निर्गत केली जाईल शासनाच्या वतीनं. आणि शासनाच्या पेक्षा आपली जी भूमिका आहे ती खूप मोठी आहे. आज आपण ज्या वेळेला 17, 18, 20 वर्ष सैनिक क्षेत्रात काम करता, त्याला आपल्या मागं जे सांभाळणारे सांभाळणारी आपली जी कुटुंबातील लोक, त्यांच्यासाठी सुद्धा खूप मोठं योगदान आहे. मला वाटतं त्यांच्यासाठी पहिल्यांदा जोरदार सगळ्यांनी टाळ्या वाजवा, कारण ही खूप महत्वाची गोष्ट आहे की आपण ज्या वेळेला बाहेर असतो त्यावेळेला हे खूप लोक काम करतात. माझ्याच गावातील जे सैनिक शहीद झालेत, मुसळे आणि पठाण, यांच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे की हे गावाचे आयडॉल आहेत दोन. आणि ह्या दोन आयडॉल आहेत, हे चांगल्या गावातील मुलांना एक प्रेरणा देतील. आणि अशा पद्धतीने आपण चांगलं काम करताय. आपण गुणवंत देखील सत्कार घेतला, आपण शिल्ड घेतली, आमच्या ग्रामपंचायत कर्मचारी, MSCP कर्मचारी यांचा देखील आपण सत्कार घेतला. खूप मोठी गोष्ट आहे. आणि या कार्यक्रमासाठी आम्ही प्रमुख पाहुणे संधी दिली, त्याबद्दल मी आपले सर्वांचे ऋणी आहे. आणि असेच कार्यक्रम चांगले घडल्यामुळे गावात एक वेगळं वातावरण निर्माण होईल आणि हे वातावरण आपल्याला नक्कीच निश्चित दिशा पोहोचेल अशी अपेक्षा करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बघा, आदरणीय श्रीधर कुलकर्णी साहेब यांनी ग्रामसभा, ग्रामपंचायत, विविध संस्थांचं त्यामध्ये योगदान, वृक्षारोपण, जलसंवर्धन, वनराई बंधारे, ग्राम सुधारासाठी जे आवश्यक असेल ते आपल्या मनोगतातून व्यक्त केलेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं आपण हे आजच ऐकायचं आणि इथं सोडून द्यायचं असं जर झालं तर काही ती सुधारणा होणार नाही. या गावचं सौंदर्य वाटेश्वर देवालय आहे, या गावचं सौंदर्य भोगावती नदी आहे आणि तिच्या बाजूने वृक्षारोपण झालं पाहिजे, वृक्ष संवर्धन झालं पाहिजे आणि गाव आपलं प्रगती पथावर जाण्यासाठी ते गावचे सुपुत्र आहे. त्या दृष्टिकोनातून त्यांनी केलेलं आवाहन आणि संस्थेबद्दल काढलेले गौरवोद्गार त्यांच्याप्रती मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो.